अभंग 18. नाम पुष्प शुद्ध गळा घाल हार, विवेक सारा सार तुरा लावू. बोध बाळी बुका क्षमा तुळशी दळ, वाता गोपाळ संत शुतू. गायलिया गुण संतोषी तयाती, करिता कीर्तन आल्हा देतो. आल्हा देहा देव कीर्ती वाखानिता, पवाडी सांगता याचे यास. याचे यास करू सर्व निवेदन, वारीला सीन संसाराचा. संसाराचा वारा लागो निधी अंगा, भावे पांडुरंगा आळवितो. तुका म्हणे आता उजळली आरती, भावे तो श्रीपती ओवाळूया. अर्थ: परमेश्वराचे नाव हे शुद्ध फूल आणि त्या फुलांचा हार गळ्यात घालून सारासार विचाररूपी तुरा मस्तकी लावा. कपाळावर बोधाचा बुक्का लावा आणि क्षमारूपी तुलसीपत्र अर्पण केल्याने गोपाळ संतुष्ट होईल. गुण गाऊन कीर्तन केल्याने तो संतुष्ट होईल आणि आनंद पावेल. त्याची कीर्ती वर्णिल्याने आणि पवाडे गाण्यानेही हा आनंदित होईल. त्यासच सर्व काही निवेदन केल्याने तो आपले संसारातील श्रम नाहीसे करील. हे पांडुरंगा, हा संसाराचा वारा आमच्या अंगास लागू देऊ नकोस, अशी आम्ही तुझी विनवणी करीत आहोत. म्हणून पाजळलेल्या या आरतीने आपण श्रद्धापूर्वक त्या श्रीपतीला वळवूया, असे तुकाराम महाराज म्हणतात. अभंग 19. शब्दाची अभावे केला उपचार, तेने सर्वेश्वर संतुषला. शब्दाची करे करविले भोजन, झाला नारायण तेने सुखे. शब्दाची करे करविले आचमन, तांबूल अर्पुन फळे पुष्पे. तुका म्हणे अन्ना आदी धूप दीप, उपचार अल्प समर्पिले. अर्थ: भाविक अशा स्तुतीपर शब्दांनी परमेश्वराला उपचार केले, त्या योगे तो परमेश्वर संतुष्ट झाला. भावरूप शब्दाधिक हाताने देवाला भोजन दिले व त्याने तो नारायण सुख पावला. भावरूप शाब्दिक हाताने देवाला आचमन करविले व फुले, फळे आणि विडा अर्पण करून नैवेद्य दाखविण्यापूर्वी धूप दीप आदी सर्व अल्प उपचार आहे त्यास अर्पण केले, असे तुकाराम महाराज म्हणतात. जय